हाय, व्हेरी गुड मॉर्निंग. तर बाळांनो, आजचा आपला टॉपिक आहे एक चलातील रेषीय समीकरणे. ओके, ज्यामध्ये अशी समीकरणं आता आपण सोडवणार आहोत का ज्याच्यात एकच चलपद वापरले. चलपद म्हणजे काय? ए पासून झेड पर्यंत वापरलेलं कोणतं तरी लेटर. ओके, ठीक आहे. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट जर माहित नसेल तर आपण काय म्हणतो, लेट बी एक्स, आपण त्याला एक्स मानू आणि मग आपल्याला काय करायचं असतं, त्या एक्सची काय काढायची असते, किंमत काढायची असते. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला एक्सची किंमत काढायची आहे या समीकरणांमध्ये. अतिशय महत्वाचा आणि सोपा असणारा टॉपिक. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे लहानपणापासून या टॉपिकची तुम्हाला ओळख आहे. बऱ्यापैकी तुम्ही याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. सोपा आहे, पण तुमच्या एक्झाम मध्ये हमखास याच्यावर तुम्हाला प्रश्न पाहायला भेटतील. प्रश्नांच्या टाईपकडे जाताना बेसिक पासून आपण सुरुवात करतोय. अतिशय बेसिक पासून का एक्सची व्हॅल्यू नक्की कशी काढली जाते, किंमत कशी काढली जाते, त्याची काय एक्झाम्पल पासून आपण सुरुवात करतोय. आता पहा, एक एक्झाम्पल आहे एक्स प्लस 5 बरोबर 7. ओके, पार आपण बेसिक पासून पाहतोय. आता जर मला तुम्ही सांगितलं का एक्सची किंमत काढा, तर आपण काय करणार आहे, एक्स प्लस 5 इज इक्वल टू 7. मला एक्सची किंमत काढायची आहे. हा प्लस 5 आहे, अधिक 5 इकडे, तिकडे जाऊन तो काय होईल, वजा. म्हणून एक्स बरोबर काय होणार आहे, 7 मायनस 5, म्हणजे एक्स बरोबर 7 मायनस 5, आन्सर आलं 2. दॅट्स इट. एवढंच तुम्हाला सॉल्व्ह करायचे. आले लक्षात? ठीक आहे. आता दुसरा प्रश्न पहा. दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलंय, 5x बरोबर किती दिलेलं आहे, 30. आता जर मला x ची किंमत काढायची, इथं जर पाहिलं x आणि 5 मध्ये कोणतं रिलेशन होतं, प्लसचं. इथं जर पाहिलं तर x आणि 5 मध्ये कोणतं रिलेशन आहे, तर गुणिले. काय? गुणिले. ओके, मल्टिप्लिकेशन. x 5 ला काय चिटकून आहे. अशा वेळेस जर मला x ची किंमत काढायची असेल, तर हा जो 5 आहे, जसा हा प्लस तिकडे जाऊन मायनस झाला, तसा हा इंटू आहे तिकडे जाऊन काय होणार आहे, तो डिवाइड. हे नीट लक्ष ठेवा. एवढं जमलं, दॅट्स इट. हा अतिशय, हे बेसिक जर तुम्हाला एकदा आलं तर हा टॉपिक तुम्हाला अतिशय सोपा वाटणार आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे एक्स बरोबर काय झालं, 5 एक 5, 5 30, म्हणजे एक्सची किंमत किती आली, 6. ओके, या ठिकाणी तिसरा प्रश्न पहा, काय दिलाय, एक्स बाय 3 बरोबर 4. मला एक्सची व्हॅल्यू काढायची. जसं इथं प्लस तिकडे जाऊन मायनस झाला, इथं इंटू तिकडे जाऊन डिवाइड झाला, तसं इथं तो डिवाइडला आहे. पहा, 3 कशाला आहे, डिवाइडला आहे. आणि जर मला एक्सची व्हॅल्यू काढायची असेल तर एक्स बरोबर हा 4, हा 3 तिकडे जाऊन गुणिले होणार आहे, मल्टिप्लाय होणार आहे. 4 त्रिक 12, एक किंमत 12. आले लक्षात? ठीक आहे. त्यानंतर चौथं गणित पहा, काय सांगितलंय, एक्स बाय 2 बरोबर 3 बाय 4. मला कोणाची व्हॅल्यू काढायची, एक्सची. एक्स एका बाजूला ठेवा. म्हणजे ह्या गणितांमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, जिथं जिथं आपल्याला एक्सची काय करायची होती, किंमत काढायची होती. ज्या ज्या गणितांमध्ये आपल्याला काय करायचं होतं, एक्सची किंमत काढायची होती, तेव्हा आपण एक्सला काय ठेवलेलं आहे, एका बाजूला ठेवलेलं आहे. पहा, सगळ्या एक्सला काय केलं, आपण एका बाजूला ठेवला आणि उरलेले सगळे नंबर पलीकडच्या साईडला काय केले, ट्रान्सफर केले. ओके, ठीक आहे. मग आता या गणितात जर पाहिलं तर एक्सला एका बाजूला ठेवा, हा 2 डिवाइडला आहे, तिकडे जाऊन काय होईल, तो मल्टिप्लाय. ऑलरेडी तिकडे कोण आहे, 3/4, आणि हा जाऊन काय होणार आहे, तिकडे गुणिले. म्हणजे बे एक बे, बे दोन्ही 4, म्हणजे एक्सची किंमत जर तुम्ही पाहिली तर ती किती आली, इथं पहा 3 आहे आणि इथे 1 आलाय, 3 1 3, 3 1 3, आणि खाली 2 तसाच, म्हणजे एक्सची किंमत किती आली, 3/2. ओके, हे झालं याचं पूर्ण बेसिक. आज पण यासारखे अजून काही एक्झाम्पल पाहणार आहे. ओके, आता थोडंसं मिक्स मध्ये पाहूया. पाचवं गणित आहे पहा, मला एक्सची किंमत काढायची. मग ज्याची किंमत मला काढायची, आधी त्याला एका एका बाजूला ठेवायचंय आणि सगळे मेंबर, उरलेल्या सगळ्या संख्या आपल्याला काय करायच्या, दुसऱ्या बाजूला पाठवायच्यात. मग आपण एका एकाला पलीकडे पाठवायला सुरुवात करणार आहे. पहा, इथं 2x आहे, मी पहिल्यांदा काय केलं, हे 9 आहेत, हे 3 ला प्लस तिकडे जाऊन काय झाले, ते मायनस झाले. लक्षात आलं, प्लस 3 ला तिकडे पाठवलं. त्यानंतर 2x बरोबर 9 मधनं 3 गेल्यानंतर इथे राहिली 6. एक्स बरोबर 6. आपण मगाशी शिकलो, एक्स आणि कोणताही नंबर आणि व्हेरिएबल जर एकमेकाला चिटकून असेल तर त्यांच्यामध्ये कोणता संबंध असतो, रिलेशन कोणतं असतं, गुणिलेचं असतं. मग हा 2 तिकडे जाऊन काय होणार आहे, भागिले. हा 2 तिकडे गेला, एक्स बरोबर 2 नी त्याला भागलं, उत्तर किती आलं, 3. आले लक्षात, बेत्रिक 6. ओके, बेत्रिक 6. त्यानंतर आहे त्याच्या पुढचं एक्झाम्पल पहा. आता हे एक्झाम्पल जर तुम्ही पाहिलं तर मला कोणाची व्हॅल्यू काढायची, एक्सची काढायची. मग मला एक सोडून बाकीचे सगळे मेंबर मला एक एक करून तिकडे पाठवायचं आहे. मग पहिल्यांदा मी कोणाला पाठवणार, 5 ला. 5 काय, ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय, चिटकून आहे. चिटकून असेल तर गुणिले, हे फिक्स लक्षात ठेवायचं. ओके, ठीक आहे. मग आता हा 5 जर मी तिकडे पाठवला तर इकडे कोण राहिला, एक्स मायनस 4 बरोबर 20, आणि हा 5 इकडे गुणिले, तिकडे जाऊन काय होणार, भागिले. म्हणजे एक्स मायनस 4 बरोबर 5 1 5, 5 चौक 20, म्हणजे तिकडे कोण राहिला, 4. आता मला हा 4 सुद्धा इकडे नकोय, मग हा 4 इकडे मायनस आहे, तिकडे जाऊन काय होईल, तो प्लस. आणि म्हणून
एक्स बरोबर 4 हे तिकडे जाऊन प्लस झाले म्हणून एक्स बरोबर आन्सर किती आलं 8. लक्षात आले? ठीक आहे. म्हणजे आता आपण इथं जे पाहतोय का तुमच्या सगळ्या समीकरणांमध्ये काय दिलेले आहे, एकच व्हेरिएबल दिले, एक चलपद दिले आणि ते चलपद कोणतं आहे, एक्स आहे. ओके ठीक आहे. पहा आता या ठिकाणी मला एक्स ची किंमत काढायची. आता माझं सर्वात महत्त्वाचं टार्गेट काय असेल, एक सोडून उरलेले सगळे मेंबर मला काय करायचे तिकडे पाठवायचे. आता इकडे दोन पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. आता त्यातली एक पहिली पद्धत आपण या ठिकाणी पाहणार आहे. कोणती? याचा बेस सेम न करता 7/3 लाच मला तिकडे पाठवायचंय म्हणून एक्स बरोबर मी काय करणार आहे 10 हे प्लस 7/3 तिकडे जाऊन झाला -7/3 म्हणजे एक्स बरोबर नीट समजून घ्या. आता इथं पहा 10 - 7/3 एक नेहमी लक्षात ठेवा फ्रॅक्शन अपूर्णांक ज्याला अंश आणि छेद असतो. जर अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करायची असेल तर त्यांचा पाया समान लागतो, नाहीतर तुम्ही त्यांची बेरीज वजाबाकी करू शकत नाही. गुणाकार भागाकार मी म्हटलेलं नाही. काय सांगतोय मी तुम्हाला, तर जर अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, बेरीज आणि वजाबाकी असेल तर काय करावं लागतं, तुम्हाला त्यांचा पाया समान करून घ्यावा लागतो. आता इथं जर पाहिलं तर पाया समान नाहीये का, कारण 10चा पाया काय 1 आहे. मग जर मला त्यांचा पाया समान करायचा असेल तर मी काय करणार आहे, तिरकस गुणाकार करणार आहे. तिरकस गुणाकार कसा करणार आहे, 10 - 30 पहा ह्या संख्येने ह्या संख्येला गुणलं नंतर ह्या संख्येचा गुणाकार 7 1 7 पण मध्ये चिन्ह कोणतं आहे वजा आणि खाली 3 1 3 याला म्हणायचं पाया समान करणे. ओके आणि मग खाली उत्तर काय येणार आहे पहा, एक्स बरोबर 30 मधनं 7 गेले 23/3 भाग जात नाही त्याला तसंच ठेवा. हे झालं तुमचं फायनल आन्सर. आले लक्षात? ठीक आहे. तसंच जर इथं पाहिलं, आता इथं तुम्ही आधी पण पहा दुसरी मेथड इथं सांगायची राहिली तुम्हाला, इथं तुम्ही आधी पाया समान करून मग सुद्धा तुम्ही काय करू शकता, तिकडे पाठवू शकता 7/3 ला. ओके पाया समान करताना इथं काय करणार आहे तुम्ही, 1 आहे x/1 ओके 1/1. आता इथं तुम्ही तिरकस गुणाकार करणार आणि मग तुम्ही ती संख्या तिकडे पाठवणार. मग ते प्रॉब्लेम जो आहे तो अजून थोडासा डिफिकल्ट होतो, त्यापेक्षा हे त्याच्यापेक्षा सोपं आहे. मग ही एकच मेथड लक्षात ठेवा. ठीक आहे. आलो आपण इथं. आता इथं जर पाहिलं तर पहा इकडे एक अपूर्णांक आहे आणि पलीकडे एक अपूर्णांक आहे आणि तुम्हाला सांगितले का x ची किंमत काढा. मग अशा वेळेस काय करायचंय, अशा वेळेस इकडे अपूर्णांक तिकडे अपूर्णांक मध्ये इक्वलचा साइन, आता पाया समान लागत नाही. यांची काय बेरीज करायची का नाही, वजाबाकी करायची का नाही. अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करतानाच पाया समान लागतो, अदरवाईज पाया समान लागत नाही. मग इथं पाया समान लागत नाही, मग इथं काय करणार आहे आपण, इथं करणार आपण तिरकस गुणाकार. आणि तो कसा होतो पहा, जर इकडे अपूर्णांक आणि इकडे अपूर्णांक आहे आणि मध्ये इक्वलचं साइन आहे म्हणजे याची किंमत आणि त्याची किंमत काय सेम आहे. म्हणजे इथं जर मी एक ची व्हॅल्यू पुट केली तर इथं पण 5/2 उत्तर येणार आहे, पलीकडे पण किती आहे 5/2च. मग अशा वेळेस काय होतं पहा, नीट समजून घ्या. ह्या दोन्ही जर इकडे मल्टिप्लाय केलं आणि ह्या संख्येने इकडे मल्टिप्लाय केलं तरी मध्ये कोणतं चिन्ह राहतं, बरोबरचं चिन्ह राहतं का, कसं ते नीट समजून घ्या. पहा इकडे समजा मी म्हटलं 5/2 आहे आणि तिकडे पण काय 5/2 का, त्यांनी सांगितले मध्ये इक्वलचं सिम्बॉल आहे. आता इथं एक्स कोण आहे हे माहित नाहीये म्हणून हा अपूर्णांक 5/2 आलेला नाहीये, पण प्रत्यक्षात तो असाच आहे. ओके समजा ह्या दोन्ही जर मी 10 ला 5 ला गुणलं तर काय उत्तर येणार आहे 10. तसंच मी ह्या 2 ला जर तिकडे पाठवलं तर 10 पहा, म्हणजे मध्ये काय राहतंय इक्वलचं साइन तसंच राहतंय, बरोबरचं चिन्ह तसंच राहते का, अलीकडे येणारी संख्या आणि पलीकडे येणारी संख्या काय समान आहे, डावी बाजू आणि उजवी बाजू काय ती समान आहे. मग अशा वेळेस फक्त तुम्हाला काय करायचंय, म्हणजे मी फक्त त्याच्या मागचं रिझन सांगितलं का असं आपण का करू शकतो. मग आता इथं ऍज इट इज आपण तसंच करणार आहे. 2 इकडे आला गुणाकार करायला पहा 4x + 10 आणि हा 5 ही संख्या तिकडे गेली मग 5 त्याला गुणिले झाला x + 10. पहा जसं मी ह्या 2 ला इकडे पाठवलं तसं ह्या 2 ला इकडे पाठवलं, म्हणजे इथं काय झाले लक्षात आले तुमच्या, 2 इकडे गुणिले गेला ही संख्या इकडे गेली. इथं किती आले 4 2 8x अधिक याने याला गुणायचंय, नंतर हा इकडे गेला 10 2 20 बरोबर 5 गुणिले x आहे इथं 5x आणि 10 5 50. मग आता आपल्याला काय करायचंय, संख्या 8x आणि 5x, 8x आणि 5x मध्ये मोठा कोण आहे 8x, मग तो जागेवर थांबणार. मग जागा सोडणार कोण, जो छोटा आहे तो. ओके ठीक आहे. मग हा 5x इकडे पहा 8x हा जागेवरच राहिला, 5x इकडे येताना वजा म्हणून आला बरोबर, तिकडे कोण आहे 50, इकडे 20 आहे, हे 20 तिकडे जाणार, 20 काय म्हणून जाणार वजा म्हणून जाणार. पहा संख्यांमध्ये काय होतं,
जे छोटे असतात ते जागेवर थांबतात, किंवा ज्याची आपल्याला व्हॅल्यू काढायची त्याला आपण एका बाजूला करणार आहे आणि उरलेले सगळे आपण काय करतो, एका बाजूला करतो. ओके, कोणताही रूल वापरला, कसाही वापरला तरी ऍट द एंड तुम्ही एकाच ठिकाणी पोहोचणार आहे. मग 8x म्हणत 5x गेले म्हणजे किती आले, 3x, आणि 50 म्हणत 20 गेले म्हणजे किती राहिले, 30. मग x बरोबर 30 आपण सगळ्या सुरुवातीलाच पाहिलंय, चिटकून असेल 3 तर तो गुणिले, तिकडे जाऊन काय होणार आहे, तो भागिले. म्हणजे एक्सनी जर 30ला जर 3 ने भागलं तर एकचं उत्तर किती येणार आहे, 10. म्हणजे तुमची एक्सची व्हॅल्यू किती आहे, 10. तर या पद्धतीने आपण आतापर्यंत जी काही 7-8 गणितं सोडवली, या सगळ्या गणितांमधून आपण काय पाहिलं, तर एक्सची व्हॅल्यू नक्की काढायची कशी, बेसिक फाउंडेशन पाहिलं. आता त्याच्यावर नक्की प्रश्न कसे विचारले जातात ते प्रश्न आता आपण घ्यायला सुरुवात करतोय. पहा, त्यातला पहिला प्रश्न काय दिलाय, 3 क्रमागत नैसर्गिक संख्येची बेरीज 156 आहे, तर त्या संख्या काढा. 3 क्रमागत पदांची बेरीज. आता पहा, 3 क्रमागत कोणती आहेत, नैसर्गिक. नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत, 1 2 3 4, बरोबर. 1 2 3, म्हणजे तुम्ही कोणती पण घ्या, क्रमाने येणारी नैसर्गिक संख्या. समजा मी घेतली तर पहिली 100, तर 100 नंतर काय येणार आहे, 101, नंतर काय येणार आहे, 102. म्हणजे क्रमाने जर कोणतीही संख्या घेतली, समजा मी घेतलं इथं 579, तर त्याच्यानंतर क्रमाने येणारी 580, त्याच्यानंतर येणारी 581. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर नैसर्गिक संख्या कितीने वाढत जाते, फक्त 1ने वाढत जाते. कितीने वाढत जाते, 1ने वाढत जाते. म्हणजे क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्या हे फक्त कितीने वाढत जातात, 1ने वाढत जातात. आता इथं कोणत्या 3 संख्या आहेत तुम्हाला माहिती आहेत का, नाही माहित. म्हणून आपण काय केलं, आपण त्यासाठी बेसिक एक मेथड वापरली, का त्यातली पहिली जी संख्या आहे ना तिला x मान. आता पहिली संख्या जर x असेल तर त्याच्या पुढची संख्या काय होणार आहे, x+1. का बरं, कारण नैसर्गिक संख्या कितीने वाढते, 1ने वाढते. मग ही किती हे माहित नाहीये, पण पुढची त्याच्यापेक्षा 1ने जास्त असणार हे तर आपल्याला कळलेलं आहे. जसं की आपण इथं पाहिलं 1 2 3 4, 1-1ने वाढत चालली. 100 101 102 1-1ने वाढत चालली. कारण इथं तुम्हाला पहिला नंबर माहित होता म्हणून तुम्हाला दुसरा नंबर लिहिता आला. तसं इथं आता पहिला नंबर कोण आहे, x आहे. मग त्याच्या पुढचा नंबर कोणता येणार आहे, x 1ने काय होणार आहे, तो वाढणार आहे. आता त्याच्याही पुढचा नंबर याच्यात 1ने वाढणार आहे. खरं तर तो नंबर काय होणार आता, x+2. काय, असं का लिहिलं, 2ने वाढतो का, नाही. हे नीट समजून घ्यायचं मागं, का x+2 असं का लिहिलं, कारण x+1 मध्ये 1 वाढणार आहे. आता x+1 आणि त्याच्यात 1 वाढला म्हणजे +1 आणि +1 म्हणजे काय झाले, 2. मी या ठिकाणी फक्त एवढंच लिहिलंय, पहिली संख्या, दुसरी संख्या आणि तिसरी संख्या, 3 नैसर्गिक संख्या 156 आहे. मग इथं काय झालं पहा, बेरीज कशी होणार आहे, हा x आणि हा x किती आले, 3x, 1 आणि 2 किती आले, 3, बरोबर किती आहे, 156. मला पहा झालं बेसिक. या टाईपची एक्झाम्पल आत्ताच आपण सॉल्व्ह केलेली आहेत. मग आता व्हॅल्यू आपल्याला 1 ची काढायची आहे. मग आपण काय करणार आहे, 156 हे 3 तिकडे जाऊन काय होणार आहे, वजा. मग 3 x बरोबर 156 मधनं 3 गेले, 100 किती आले, 53. मग x बरोबर 153 भागिले किती आले, 3. म्हणजे x बरोबर 3 1 3, 3 5 15. हे 3 मी भागिले पाठवले, का पाठवले याचं बेसिक आपण घेतलेलं आहे. ओके, आता प्रत्येक वेळेस बेसिक मी सांगणार नाही. ओके, 5 त्रिक 3 5 15 आणि 3 1 3 म्हणजे किती आली, 51. म्हणजे तुमची जी पहिली संख्या आहे ती कोणती आहे, 51. बरोबर आहे. मग आपण जर आपल्याला ट्राय करायचं असेल, पाहायचं असेल का आपण काढलेलं उत्तर नक्की बरोबर आहे का, आणि त्यांची ऍडिशन नक्की 56 येते का, तर पहा पहिली संख्या जर 51 असेल, पहिली संख्या जर 51 असेल तर दुसरी 52 आहे आणि तिसरी 53 आहे. जर मी ह्या तिघांची बेरीज करायला गेलो तर 6 उत्तर आलं आणि 5 त्रिक 15 उत्तर आलं. पहा या 3 संख्यांची बेरीज, कारण पहिली 51 आहे म्हणजे दुसरी 52 आणि तिसरी 53 आणि तिघांची बेरीज 156 होती, म्हणजे माझं उत्तर बरोबर आहे. एक नेहमी लक्षात ठेवा, नैसर्गिक संख्या ही नेहमी +1 ने वाढते. नैसर्गिक संख्या ही नेहमी कितीने वाढते, +1 ने वाढते. आता पहा याच्या पुढचा प्रश्न, काय प्रश्न आहे हा याच्या पुढचा, जर तुम्ही नीट पाहिला तर 4 क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज. आता किती संख्या दिल्यात, 4 दिल्यात आणि बेरीज किती दिली, 210. मग हा प्रश्न मी फक्त तुम्हाला सांगतो, x ही पहिली संख्या झाली, दुसरी काय होणार आहे, x+1. ओके, त्यानंतर तिसरी काय होणार आहे, x+2. का, तुम्ही याच्यामध्ये 1 वाढवताय. त्यानंतर काय होणार आहे, x+3. का, कारण तुम्ही याच्यामध्ये 1 वाढवताय, बरोबर आहे. आणि त्यांची ही किती होणार आहे, 210. आणि मला वाटतं इथून पुढे तुम्ही करू शकता. ओके, कारण x x x किती येणार आहे, 4x आणि 1 2 इथं किती होणार आहे,
4x 1 आणि 2 3 3 आणि 3 6 आणि उत्तर किती आहे 210. आणि इथून तुम्हाला सॉल्व्ह करून काय करायचंय x ची किंमत काढायची, याचं उत्तर तुम्ही काढू शकता. म्हणजे बेसिक थीम तुमच्या लक्षात आलेली आहे. ठीक आहे. आता पहा त्याच्या पुढचा प्रश्न 5 क्रमांकात समसंख्या. आतापर्यंत आपण कोणत्या पाहत होतो? नैसर्गिक संख्या कितीने वाढतात? 1 ने वाढते. तसं समसंख्या कितीने वाढतात? 2 ने वाढतात. का? कारण याचं बेसिक पण तुम्हाला माहिती आहे 2 4 6 8 10. म्हणजे प्रत्येक संख्या इथून जर तुम्ही पाहिली तर कितीने? +2 +2 +2 +2. म्हणजे आधीच्या संख्येमध्ये पुढची संख्या कितीने वाढत चालली आहे? 2 ने वाढत चाललेली आहे. म्हणजे जर पहिली संख्या जर तुम्ही x मानली तर पुढची संख्या काय होणार आहे? x+2 होणार आहे. हे नीट समजून घ्या. त्याच्या पुढची काय होणार आहे? x+4 होणार आहे. का? तुम्ही 2 याच्यात मिळवताय. नेहमी लक्षात पहा, आधीच्या शेजारच्या संख्येत आपण काय मिळवत असतो? 2 मिळवत असतो, तेव्हा आपल्याला पुढची मिळते. नंतर काय होणार आहे? x+6 आणि x+8. हे नीट समजून घ्या. बरोबर आहे. 5 दिल्यात म्हणजे पहिली, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी आणि ही पाचवी. ह्या 5 संख्यांची बेरीज किती दिलेली आहे? 130. म्हणजे पुन्हा प्रश्न त्याच जागी येऊन थांबला. काय? x x x किती वेळा आलेले? 5x. बरोबर आहे. अधिक 2 2 आणि 4 6 6 आणि 6 12 12 आणि 8 20. बरोबर किती आहे? 130. आणि मला वाटतं इथून पुढे आपण सॉल्व्ह करू शकतो. हे 20 तिकडे जाऊन काय होणार? वजा. म्हणजे आता मी एक स्टेप कमी करत लिहितोय. पहा काय होणार आहे? 5x बरोबर 110. कारण 20 तिकडे जाऊन काय झाले? वजा झाले. 130 मधनं 20 जर गेले तर 110 राहिले. x बरोबर हे काय होणार आहे? 110 भागिले 5. आणि म्हणून x ची किंमत काय होणार आहे? x बरोबर 5 दुने 10 उरला 1 परत 5 दुने 10. म्हणजे तुमची पहिली समसंख्या कोणती होती? 22. म्हणजे तुमची पहिली समसंख्या असणार आहे 22, नंतर 24, नंतर 26, नंतर 28 आणि नंतर 30. तुम्ही यांची बेरीज करून पहा की तुम्हाला 130 आलेली दिसेल. लक्षात येते? समजलं का? ओके. फास्ट नाही ना वाटत आहे? ठीक आहे. पहा त्याच्या पुढचा प्रश्न 5 क्रमांकात विषम संख्या. आता आपल्याला हे कळलं का समसंख्या 2 ने वाढते सर, नैसर्गिक संख्या 1 ने वाढते, समसंख्या 2 ने वाढते. मग विषम संख्या कितीने वाढते? विषम संख्या सुद्धा 2 नेच वाढते. कसं? तर पहा संख्या काय? पहिली संख्या कोणती? 1. नंतर काय? 2. नंतर काय? 3. नंतर काय? 5. नंतर काय? 7. नंतर काय? 9. म्हणजे जर ह्यात विषम संख्या तुम्ही पाहिल्या तर ह्या सुद्धा काय झालेल्या आहेत? +2 ने वाढल्यात. आधीच्या संख्येमध्ये किती मिळवले तुम्ही? 2 मिळवले. जर आधीच्या संख्येमध्ये जर तुम्ही 2 मिळवले तर तुम्हाला काय मिळते? पुढची विषम संख्या मिळते. जर ही विषम संख्या 2 ने वाढते, परत सांगितले 5 विषम संख्यांची बेरीज किती सांगितलेली त्यांनी? 255 सांगितलेली आहे. तर काय सांगितले? त्या संख्या काढा. तर पहिली संख्या काय होणार आहे? पहिली संख्येला जर x मानलं तर दुसरी काय होणार आहे? x+2. म्हणजे समसंख्या आणि विषम संख्येची जवळजवळ गणित काय येतात? सेम येतात. हे झालं. सेम त्याच्यासारखाच प्रश्न होणार आहे. पहा x अधिक किती होणार? 4. नंतर काय होणार आहे? x अधिक किती होणार आहे? 6. 2 2 ने वाढत आली आणि x अधिक किती होणार आहे? 8. आणि बेरीज किती येणार आहे? 225. आणि मग हा प्रश्न तुम्हाला फक्त काय करायचंय? सॉल्व्ह करायचा आहे. इथं तुम्हाला काय मिळणार आहे? x ची किंमत मिळणार आहे. किती? ते तुम्ही काढायचे आता. कारण तुमच्या पार्ट लक्षात आला. ही झाली तुमची पहिली संख्या, नंतर दुसरी, तिसरी, चौथी आणि पाचवी. अशा पद्धतीने तुम्ही त्या संख्या काढू शकता. मेन थीम तुमच्या लक्षात येणं सर्वात इम्पॉर्टंट आहे. ही झाली बेसिक प्रश्न आहे. पहा याच्यानंतर थोडेसे याच्यात मॉडिफाय करून येणारी संख्या किंवा येणारे प्रश्न कसे असतात ते पहा. काय प्रश्न आहे पहा आता इथं. तर एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे. एक संख्या दुसरीच्या कशी आहे? तिप्पट आहे. दोन्ही संख्यांची बेरीज 120 असल्यास पहिली संख्या कोणती? पहा इथं एक संख्या आहे आणि इथं एक संख्या आहे. ओके. एक संख्या दुसरीच्या तिप्पट. म्हणजे ही जी संख्या आहे ना, ही जी संख्या ही ह्या संख्येच्या किती आहे? तिप्पट आहे. मग ही जी संख्या आहे हिला जर आपण x मानलं तर ही संख्या काय होणार आहे? 3x. कारण तिच्या काय झाली? ती तिप्पट. पहा दुप्पट म्हणलं तर आपण काय करू? 2 नी गुणतो. तिप्पट 3 नी, चौपट 4 नी. म्हणजे जेवढी पट म्हणतो. ओके. तुम्हाला सांगितलं मला 100च्या दुप्पट सांगा. आपण काय लिहितो? 200. 500च्या दुप्पट 1000. म्हणजे दुप्पट करतो म्हणजे काय? आपण त्याला 2 नी गुणतो. मग तिप्पट म्हणजे काय? 100चे तिप्पट 300. म्हणजे आपण काय केलं? 300 नी 3 ने गुणलं त्याला. मग कोणत्या संख्येला दुप्पट, तिप्पट, चौपट करायचं असेल तर त्या संख्येने, त्या आकड्याने काय करायचं असतं? त्याला गुणायचं असतं.
मग आता आपण इथं पाहिलं एक संख्या काय मानू एक्स, तर दुसरी संख्या काय होणार आहे 3x, बरोबर आहे. मग या दोघांची काय केली आपण बेरीज केली आणि त्यांची बेरीज त्यांनी सांगितलंय किती आहे 120 आहे. म्हणजे 3 आणि 4 एक्स किती झाले टोटल 4x बरोबर किती 120. म्हणजे x बरोबर किती आले 120 भागिले 4. हे कसे आले हे माहिती तुम्हाला बेसिक पाहिले आपण. 4 1 4 4 3 12 0. म्हणजे पहिली एक संख्या आहे त्यातली किती आहे 30 आहे आणि दुसरी तिच्या तिप्पट आहे म्हणजे ती काय झाली 90. म्हणजे 90 आणि काय 30 आणि जर तुम्ही यांची बेरीज केली तर पहा ती किती ती 120. एक संख्या दुसरीच्या काय तिप्पट आहे. तुम्हाला पहिली संख्या काय आहे 90 या ठिकाणी लक्षात आलंय समजलंय. ओके ठीक आहे. अशा पद्धतीने एकचा वापर करून म्हणजे आपण इथं काय करतोय चलाचा वापर करतोय. चल म्हणजे काय आपल्याला माहित नसतं तेव्हा आपण काय म्हणतो त्याला एक्स मानू. आपण जनरली तुम्ही कोणतंही लेटर वापरू शकता ए पासून झेड पर्यंत, पण जनरली आपण इथं काय वापरतोय एक्स वापरतोय. ओके ठीक आहे. तर आता पहा एक संख्येची 5 पट आणि 8 पट यामधील फरक 27 आहे. फरक म्हणजे काय आता फरक कसा काढायचा किंवा फरक म्हणजे नक्की काय असतं पहा 12 आणि 10 यामध्ये कितीचा फरक आहे 12 आणि 10 मध्ये कितीचा फरक आहे कितीचा फरक आहे 2चा फरक आहे. कितीचा फरक आहे 2चा. हे कसं कळलं तर मोठ्या संख्येमधून छोटी संख्या काय करावी लागते तुम्हाला वजा करावी लागते. मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा केल्यानंतर काय मिळतो तुम्हाला फरक मिळतो. म्हणजे इथून पुढे लक्षात ठेवा बेरीज म्हटलं का काय करतो आपण ऍडिशन म्हणजे एकमेकांमध्ये त्यांना मिसळतो. पण फरक म्हटलं का काय करायचे असते आपल्याला वजाबाकी करायची असते. हे नीट लक्षात ठेवा. आता इथं काय सांगितलंय एक संख्या कोणती संख्या नाही माहित आणि त्या संख्येची 8 पट आणि त्या संख्येची 5 पट यातला फरक 27. बरोबर. मग ती जी संख्या आहे त्या संख्येला आपण काय मानू एक्स मानू. ओके मग आता तिची काय होणार आहे 5 पट आणि 8 पट. मोठी संख्या कोणती असणार आहे 8 पट. 8 पट म्हणजे किती आले 8x. आताच आपण पाहिलं जेवढी पट असते तेवढ्यानी काय करायचं असतं गुणायचं असतं. त्यानंतर त्या संख्येची 5 पट म्हणजे काय येणार आहे 5x आणि या दोघांमधला फरक म्हणजे काय वजाबाकी आणि तो किती दिलाय त्यांनी 27. बरोबर. 8x मधून 5x गेल्यावर किती राहिले 3x बरोबर किती आले 27 आणि म्हणून x बरोबर 27 आणि हे भागिले 3 गेले x बरोबर 9 आहे. म्हणजे इथं जर तुम्ही पाहिलं तर ती संख्या कोणती आहे 9 आहे. 9चे 8 पट 9 8 72 9चे 5 पट 9 5 45. जर मी यांची वजाबाकी केली तर पहा 12तनं 5 गेले वजाबाकी करतोय 12तनं 5 गेले 7 राहिले आणि इथं 7तून 4 गेले 2 राहिले. म्हणजे माझं उत्तर काय बरोबर आहे. ती संख्या कोणती आहे 9 आहे. लक्षात येतंय. त्याच्या पुढचा प्रश्न एक संख्येला 2ने मागण्याऐवजी नाही भागण्याऐवजी 2ने गुणले असता उत्तर जर 8 आले तर मूळ उत्तर काय असेल. पहा काय करायचं होतं एका संख्येला एक संख्या आहे कोणती माहित नाही एक्स तिला 2ने भागण्याऐवजी म्हणजे खरं तर मला काय करायचं होतं भागायचं होतं पण चुकून काय केलं मी गुणलं तर मला उत्तर किती मिळालं 8. बरोबर आहे. मग ती संख्या काय होती चुकून मी दोन्ही गुणल्यावर मला 8 मिळतोय म्हणजे याचा अर्थ काय x बरोबर 8 हे दोन काय गेले तिकडे भागिले म्हणजे x बरोबर किती आलं 4 म्हणजे माझी मूळ संख्या कोणती आहे 4. 8 आले तर मूळ उत्तर काय असेल मूळ उत्तर म्हणजे काय म्हणजे खरं तर मला काय करायचं होतं 2 ने काय करायचं होतं भागायचं होतं. म्हणजे याचा अर्थ काय माझी मूळ संख्या कोणती आहे 4 तिला जर मी 2 ने खरंच भागलं असतं तर मला उत्तर किती मिळालं असतं 2. हे माझं काय होतं मूळ उत्तर होतं. लक्षात आलंय. अशा पद्धतीने सोपे प्रश्न या टॉपिकवर विचारले जातात. आता पहा थोडासा वेगळा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे पहा एका प्रश्नपत्रिकेमध्ये 40 प्रश्न बरोबर असून उत्तराला 5 गुण मिळतात तर चुकीच्या उत्तराला 2 गुण मिळतात. कापले असता 2 गुण कापले जातात. ओके रेशमाने सर्व प्रश्न सोडवले पण तिला 95 गुण मिळाले तर किती प्रश्न काय झाले चुकले. आता पहा तिने टोटल प्रश्नपत्रिकेत किती गुण आहेत 40. खरं तर 40 प्रश्न आहे प्रत्येक बरोबर उत्तराला किती आहेत 5. जर तिने प्रत्येक उत्तर बरोबर सोडवलं असतं तर 5 चोक 20 आणि हा 0 म्हणजे तिला किती गुण मिळाले असते 200. पण तिला 200 गुण मिळाले नाहीत. तिला किती गुण मिळाले तिला गुण मिळाले 95.
याचा अर्थ काही प्रश्न काय झाले तिचे चुकलेत आणि काहीच प्रश्न काय आलेत बरोबर आले. आता तुम्हीच सांगा, जर 40 पैकी 40 पैकी तिचे बरोबर किती आले माहिती का तुम्हाला? नाही. मग 40 पैकी आपण असं समजू का 40 पैकी तिचे एक्स उत्तर काय आली बरोबर, एक्स उत्तर काय आली बरोबर. मग नक्की तिची चुकली किती? सिंपल आहे, 40 वजा एक्स. ही काय बरोबर उत्तर आहे आणि ही काय चुकीची उत्तर आहे. लक्षात आले? पहा, एक्स काय बरोबर उत्तर आहे आणि 40 वजा एक्स ही काय झाली चुकीची उत्तर आहे. आता पहा, बरोबर उत्तर आहे एक्स आणि चुकीची उत्तर 40 वजा एक्स, हे कसं? आता पहा, समजा मला 10 प्रश्न, माझ्याकडे 10 प्रश्न आहे बरोबर. आता त्यापैकी 10 प्रश्नांपैकी माझे 3 बरोबर आले, म्हणजे माझी चुकले किती 7. हा आकडा तुम्हाला कसा कळला? मग तुम्ही काय केलं, टोटल प्रश्न म्हणून जेवढे माझे बरोबर आले तेवढे काय केले वजा, म्हणजे उरलेले काय झाले चुकले बरोबर. मग टोटल प्रश्न किती आहेत? टोटल प्रश्न किती आहेत पहा, टोटल किती आहेत 40. 40 पैकी एक्स काय आले बरोबर, मग चुकले किती 40 मधनं एक्स वजा करा. जसे टोटल 10 होते, टोटल किती होते 10 होते आणि या 10 मधनं जर माझे बरोबर 3 आले तर चुकले किती 7. याचा अर्थ हा आकडा आपण इथं काय केला वजा केला, म्हणजे खाली उत्तर झालं तेच केलं इथं बरोबर आहे. आता पहा, याचा अर्थ काय झाला, चुकीच्या बरोबर उत्तराला किती आहेत बरोबर एक्स आहेत, त्याला किती मार्क आहेत 5, म्हणजे त्याला 5 ने काय केलं आपण गुणलं. प्लस प्लस का मायनस? मायनस. इथं काय होणार आहे मायनस, कारण 2 गुण काय करतात कापले जातात, म्हणजे काय होतात रिव्हर्स. ओके, वजा काय होणार आहे, चुकले किती 40 वजा एक्स, याला किती गुणणार तुम्ही 2 ने. का? कारण जेवढे चुकलेत त्याला 2 ने गुणा आणि तेवढे काय करा बरोबर मधून काय करा मायनस करा बरोबर. आणि अशा वेळेस उत्तर किती मिळाले तुम्हाला 95. समजलंय? आले लक्षात? ठीक आहे. मग आता इथे काय झालं 5x 2 ने गुणलं, इथे किती आले 80, इथं वजा आहे 80 आणि याला गुणलं वजा 2x. पण आता इथे गंमत पहा, इथं वजा आणि वजा, त्यामुळे इथे काय होणार आहे अधिक. वजा 2 ने वजा x ला गुणल्यामुळं वजा गुणिले वजा अधिक होतंय. ओके, बेसिक रूल माहिती आहे तुम्हाला. इथे किती आले 95. मग आता इथे काय केले 5x आणि 2x किती आले 7x, कारण दोघांना चिन्ह कोणतं आहे अधिक. आता हे जे वजा 80 आहेत ना तिकडे जाऊन काय होणार प्लस. ओके, म्हणजे तिकडे काय झाले ऑलरेडी तिकडे किती आहेत 95 आणि हे 80 जाऊन तिकडे काय झाले प्लस, कारण इकडे ते मायनस आहे. मग 7x बरोबर 5 आणि 8 इथे किती आले 75. ओके, 17 झाले, 9 आणि 8 17. मला उत्तर काढायचं x, म्हणजे 175 भागिले किती करणार आहे मी 7, म्हणजे किती आले 7 1 7, 7 2 14, 7 2 14, उरले किती 3, 7 5 35, म्हणजे तिची जी उत्तर बरोबर आली ती किती आले 25. ओके, पण आपल्याला काय सांगितले किती प्रश्न काय झाले चुकलेत. टोटल किती आहे, टोटल किती प्रश्न आहेत 40 प्रश्न आहेत. ह्या 40 मधून तिचे 25 काय आले बरोबर आले, म्हणजे उरलेले किती 15. 15 प्रश्न तिचे काय झाले चुकले, म्हणजे 25 5 125, 125 मार्क तिला बरोबरचे मिळाले, पण 15 प्रश्न चुकल्यामुळे 30 त्यातून काय झाले मायनस. आता पहा 25 5 125, 125 तिला मिळालेले मार्क झाले आणि आपण जे चुकतो तिला किती निघूनतो आपण 2 निघूनतो, म्हणजे 15 2 किती झाले 30, म्हणजे 125 मधून 30 गेले तर 95 राहिले. दॅट्स इट. ओके, म्हणजे तिचे किती प्रश्न चुकलेले आहेत या ठिकाणी 15. हे नीट लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पहा, ऑलरेडी आतापर्यंत आपण जेवढे काही क्वेश्चन पाहिले हे सगळे पीवायक्यू होते, हे सगळेच्या सगळे पीवायक्यू. ओके, म्हणजे याचा अर्थ आताच आपण पीवायक्यू घेतोय असं नाहीये, आलेले सगळे प्रश्न ते पोलीस भरतीचे होते किंवा बेसिकचे काय होते वेगवेगळ्या एक्झाम मध्ये होते. आता आपण पाहतोय पहा संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2019 ला याच्यावर काय प्रश्न विचारला गेला होता, म्हणजे किती हार्ड लेवलनी क्वेश्चन विचारले जातात असं मला तुम्हाला सांगायचंय, कारण टॉपिक पाहिल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल किती सोपं आहे. ठीक आहे, एका संख्येतून 5 वजा करून 7 ने भागल्यास उत्तर 2 येतं. एक संख्या कोणती माहित नाही, ही संख्या आहे. ओके, एक्स ही संख्या आहे आणि या संख्येतून काय केलं, या संख्येतून 5 वजा करून
7 ने भागलं तर उत्तर 2 आलं. तर त्या संख्येतून 4 वजा करून 3 ने भागले तर उत्तर काय येईल? बरोबर आहे. मग पहा, आता आपल्याला इथं उत्तर काढायचंय. त्यांनी काय सांगितलंय येते, तर त्याच संख्येतून ही जी संख्या इथं x, त्या संख्येतून आता त्यांनी काय सांगितलंय 4 वजा करा आणि 3 ने भागा, तर उत्तर काय येईल? आता हे उत्तर काढण्यासाठी आपल्याला कोणाचं उत्तर माहित पाहिजे? x ची किंमत तर माहित पाहिजे. मग ती कशावरनं काढणार? आपण आधीच्या इक्वेशन वरनं काढणार, समीकरणावरनं काढणार. आता मला x काढायचंय, एकदम सिंपल. हे याचं बेसिक आपण टॉपिकच्या सुरुवातीलाच पाहिलेलं आहे. काय बेसिक आहे? हा जो 7 इकडे भागिले तिकडे जाऊन काय होणार? गुणिले, म्हणजे x वजा 5 बरोबर 7 दोन्ही किती झाले? 14. कारण हा 7 भागिले तिकडे जाऊन गुणिले होणार आहे, 7 दोन्ही 14 झाले. हे वजा 5 तिकडे जाऊन काय होणार आहे? अधिक, म्हणून x बरोबर 14, हे 5 तिकडे जाऊन अधिक झाले, म्हणजे x ची किंमत किती आली? 19. म्हणजे आता एक जर तुमच्या लक्षात आलाय काय येतो, काय x? 19. म्हणजे याचा अर्थ इथं मला काय लिहायचे? 19. 19 मधून जर मी 4 वजा केले तर मला काय मिळाले? 15. आणि 15 जर मी 3 ने भागलं तर 3 5 15, उत्तर मला किती मिळालं? 5. म्हणजे माझा ऑप्शन कोणता आहे? 1. पहा, म्हणजे इतके सोपे लेवलचे प्रश्न तुम्हाला पाहायला भेटतील. सोपे नाहीयेत, आता ते तुम्हाला सोपे वाटताय, लक्षात ठेवा. ठीक आहे. हेमंत, त्याच्या पुढचा पहा, हा सुद्धा ग्रुप बी आणि सी चा क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे पहा, हेमंतच्या वयामध्ये 27 मिळवल्यावर 93 उत्तर येतं. हेमंतचं वय किती आहे? नाही माहिती. मग हेमंतचं वय पहिल्यांदा आपण काय करू? एक्स मानू. त्याच्यात किती मिळवले? 27. उत्तर किती मिळालं? 93. ओके. त्याच्या वयातून 27 वजा केल्यास उत्तर काय मिळेल? आता आधी वय तर माहित पाहिजे, म्हणून कळेल ना आपल्याला 27 वजा केल्यावर काय उत्तर भेटणार. ओके, ठीक आहे. म्हणजे आपल्याला x ची किंमत काढायची, हे प्लस तिकडे जाऊन काय होणार? मायनस. म्हणजे x बरोबर, पहा, हे जे इक्वेशन आहे, हे जे समीकरण आहे, हे तयार कसं केलं? त्यांनी दिलेल्या माहितीवरनं. हेमंतच्या वयामध्ये 27 मिळवल्यास, हेमंतचं वय माहित नाही, हेमंतचं वय काय केलं आपण? x मानलं. 27 मिळवल्यास 93 उत्तर आलं. म्हणजे 27 तिकडे जाणार आणि ते काय होणार? वजा. मग 93 मधून 27 काय केले आपण? वजा. मग x बरोबर इथे किती आले? 13. 13 मधून 7 जर गेले तर किती राहिले? 6. आणि 8 मधनं 2 गेले? 66. म्हणजे हेमंतचं वय किती आहे? 66. मग 66 मधनं जर 27 मी वजा केले, बरोबर आहे, तर उत्तर किती? परत इथं किती आले? 16. 16 मधनं 7 गेल्यावर किती राहिले? 9. ओके, इथं 5 राहिले आता. ओके, आणि 5तनं 2 गेल्यावर किती राहिले? 3. म्हणजे किती आहे? 39. पुन्हा एकदा माझा ऑप्शन कोणता आला? 1. ओके, 2017चा प्रश्न होता. पहा किती हार्ड लेवलचे प्रश्न आहे. ठीक आहे. आता पहा, मीना, जीव आणि फारू यांना काही रक्कम वाटून घेतली. मीनाला 5/8 मिळाली, जीवाला, ओके, जीवाला 0.25 आणि फारूला 75 रुपये मिळाले, तर मूळ रक्कम दर्शवणारा पर्याय कोणता? पाहता, म्हणजे याचा अर्थ काय? 5/8 म्हणजे मूळ रकमेच्या 5/8 रुपये कोणाला मिळाले? मीनाला मिळाले. मूळ रकमेच्या 0.25 म्हणजे काय? 1/4. ओके, 0.25 याचा अर्थ काय होतो? 0.25 चा अर्थ काय होतो? 1/4. जर तुम्ही पहा 4 ने जर तुम्ही 1 ला भागलं तर तुम्हाला 0.25 उत्तर मिळेल. म्हणजे किती? 1/4. आणि फारूला किती रुपये मिळाले? हे फक्त रुपयांमध्ये दिले, तर मूळ रक्कम दर्शवणारा पर्याय कोणता? ओके, आता जी मूळ रक्कम आहे ती किती आहे तुम्हाला माहिती आहे का? नाही. मग मूळ रक्कम आपण काय म्हणली? एक्स मान. ही काय झाली? मूळ रक्कम. ही मूळ रक्कम. मग मूळ रक्कम काय? एक्स आहे. आता ही मूळ रक्कम पैकी, ह्या मूळ रक्कम पैकी 5/8 पार्ट, म्हणजे याची जर टोटल मी 8 पार्ट केले तर 5 पार्ट कोणाला मिळाले? मीनाला. याच्यापैकी 1/4 पार्ट कोणाला मिळाले? जीवाला. आणि डायरेक्ट इथं रुपये आहेत त्यामुळे इथं काही लिहायची गरज नाही. 75 रुपये कोणाला मिळाले? फारूला. आणि या सगळ्यांची बेरीज किती होणार आहे? एक्स. आता तुम्ही म्हणाले सर एक्स आकडा कसं काय लिहिला तुम्ही? एक्स आकडा लिहिण्यामागचं माझं रिझन काय? का त्याचा एवढा पार्ट, त्याचा एवढा पार्ट आणि हे 75 मिळून टोटल सगळे मेन काय होणार आहे? एक्स रुपये होणार आहे. म्हणजे आता मला काय करायचंय? एक्सची किंमत काढायची. का? ही जीवाला मिळणार, ही मीनाची रक्कम आहे, ही जीवाची रक्कम आहे आणि ही फारूची रक्कम आहे. ह्या तिघांची रक्कम मिळून काय होणार आहे? मेन रक्कम.
बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 100 रुपये होते आणि त्या 100चा 50% पार्ट मी एकाला दिला, त्या 100चा 1.4 पार्ट मी एकाला दिला आणि उरलेल्या 25 रुपये दिले. पावर का आता 100चा 50 पार्ट म्हणजे किती? 100 गुणिले 1/2. 100 गुणिले किती? 1/2. लक्षात येते? पहा माझ्याकडे किती रुपये होते? 100 रुपये. 100चे मी किती हाफ पार्ट म्हणजे किती? 1/2. त्यानंतर 1/4 मी कोणाला दिला? अजून एकाला दिला आणि 25 रुपये. जर मी इथं उत्तर काढलं तर किती आले? 50 रुपये. 1/4 म्हणजे इथं किती आले? 25 रुपये आणि परत हे 25 रुपये मिळून किती आले? 100 रुपये झाले का? म्हणजे मूळ रकमेच्या 1/2 आणि 1/4 एवढे पार्ट मी दिले होते. लक्षात येते? समजतंय? नक्की? डन? ठीक आहे. मग मूळ रक्कम किती होती आपली? एक्स. एकचा एवढा पार्ट, एकचा एवढा पार्ट, एक आणि हे 75 रुपये आणि मला एकची किंमत काढायची. आता मी पहिल्यांदा काय करेल? हे 75 बाजूला काढीन आणि एक्सला इकडे घेईन. का? कारण इथं एक्स आहे, इथं एक्स आहे. हा जर एक्स इकडे आला तर मला उत्तर काढायला सोपं जाईल, कारण सगळे एक्स एका ठिकाणी येते. मग हे 75 इकडे काय प्लस, तिकडे काय होणार मायनस, आणि एक्स तिकडे काय प्लस, इकडे काय होणार मायनस. आता इथं जर पाहिलं तर नीट समजून घ्या. इथं मी काय लिहितोय पहा, 5x/8 प्लस x/4 प्लस सॉरी एक स्टेप कमी लिहितोय आपण, एक्स कोणीच नाही बेसला म्हणजे 1 आणि तिकडं हे 75 जाऊन काय झाले मायनस. हे नीट समजून घ्या. आता जर तुम्ही पाहिलं तर बेस किती आहे? 8, 4 आणि इथे 1 आहे. सगळ्यांचा बेस मला पहा अपूर्णांक आहे. मी सगळ्यात सुरुवातीला सांगितलं होतं अपूर्णांकाची जर बेरीज वजाबाकी करायची असेल तर तुम्हाला काय लागतो? पाया समान लागतो. आणि पाया जर समान नसेल तर त्याची एक मेथड काय आहे? पाया समान करून घ्यायची, तिरकस गुणाकार. म्हणजे आधी या दोघांचा विचार करायचा, तिरकस गुणाकार करून घ्यायचा, पाया समान करायचा. ओके. नंतर त्याच्यातून जो अपूर्णांक तयार होईल त्याचा आणि x/1 चा त्याचा पाया समान करून घ्यायचा. पण त्याच्याही पेक्षा ह्या तिघांमध्ये तुम्ही जर नीट बारकाईने पाहिलं तर इथं बेस काय? 8. मी ह्या 4चा 8 करू शकतो का? करू शकतो. मग तो करण्यासाठी मला 4ने काय करावं लागेल? 4ला कशाने गुणावं लागेल? 2 ने. जर ह्या 4ला मी 2 ने गुणत असेल तर मला वरती x ला सुद्धा 2 ने गुणावं लागतं. ह्या 1चा मी 8 करू शकतो का? करू शकतो. 1ला मला कशाने गुणावं लागेल? 8 ने. त्याच वेळेस मला x ला वरच्या सुद्धा 8 ने गुणावं लागेल. ही झाली दुसरी मेथड. आणि अजून एक तिसरी आहे, त्यांचा लसावी काढून, म्हणजे 8, 4 आणि 1 या तिघांचा ही लसावी काय? 8 लघुत्तम साधारण विभाज्य. ओके. तर 8 आहे, या तिघांचा ही लसावी कोणते? 8 आहे. मग सगळ्यांचा 8 एकच होण्यासाठी इथं मला 8 लिहायचं आहे. 8, 8. ओके ठीक आहे. तर दुसरी वाली मेथड आता आपण या ठिकाणी करणार आहे. सगळ्यांचा पाया काय करायचा आहे? समान करून घ्यायचा आहे. मग तो पाया समान करून घेत असताना आपण या ठिकाणी काय करणार आहे? 5x अधिक 8 प्लस इथं काय झाले? 2x अधिक 8. नीट समजून घ्या. वजा 8x अधिक 8 बरोबर वजा 75. ओके. मग आता सगळ्यांचा पाया समान झाला. पाया समान झाल्यामुळे मी काय केलं? तो एकदाच लिहून घेतला 8. राज्यसभेचा प्रश्न आहे ना 2023चा, तितका तर थोडा टप असणारच. ओके. एवढा पण नाही येतो. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर 5x आणि 2 किती आले? 7x. आणि 7x मधून तुम्हाला हे 8x काय करायचे? वजा करायचे. बरोबर उत्तर किती तुमच्याकडं? 75. मग इथं किती आले? 7x मधनं 8x गेले, वजा x/8 बरोबर इकडे किती आहे? वजा 75. ह्या 8 इकडे भागिले, तिकडे जाऊन काय होणार? गुणिले. म्हणजे वजा x बरोबर वजा 75 गुणिले 8 म्हणजे वजा x बरोबर इथं 8 पंचे 40, 4 4, 7 8 56 आणि 4 60 म्हणजे किती आले? 60. याला चिन्ह कोणतं आहे? वजा. म्हणजे इकडं पण एक्स्ट्राचं एक वजा आहे, इकडं पण आहे. दोघांनाही जर वजा वजा चिन्ह असेल तर 600ला मी इकडे बोलवलं तो प्लस झाला आणि x ला मी तिकडे पाठवलं तो प्लस झाला. म्हणजे x ही काय होती? माझी मूळ संख्या होती आणि माझी मूळ संख्येला मी x मानलं होतं आणि म्हणून माझा ऑप्शन कोणता आहे? 600. जर तुम्ही त्या 600चे 5/8 केले म्हणजे ह्या 600ला जर मी 5/8 नी गुणलं तर येणारी रक्कम, ह्या संख्येला मी 1/4 ने गुणल्यानंतर येणारी रक्कम, ह्या दोन रकमेत जर मी 75 रुपये मिळवले तर मला पुन्हा हीच रक्कम भेटणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न दिला आहे. तर अतिशय सोपा असा हा टॉपिक होता. मला वाटतं तुम्हाला सर्वांना बेसिक
पासून ऑल टोटल अपपर्यंत म्हणजे हाय लेवलपर्यंत सगळी गणितं समजलेली असावी. ओके, लक्षात आले. तरीही एकदा पुन्हा लेक्चर पहा, बेसिक कन्सेप्ट बाहेर काढा आणि अशा गणितांचा सराव करा, म्हणजे ते तुमच्या कायमस्वरूपी पुन्हा एकदा चांगल्या लक्षात राहील. ओके, ठीक आहे, बाय.